हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये NMMS आणि स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षांसाठी बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय असतो, तर त्यामध्ये संख्या मालिका हा एक घटक आहे. त्या संख्या मालिकेवर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात, जसं की विसंगत पद शोधा किंवा गटाशी जुळणारे पद शोधा किंवा दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. त्यामधलाच एक घटक दिलेल्या गटातील विसंगत पद ओळखा, त्यावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 4 संख्या दिलेल्या असतात. त्या 4 पैकी 3 संख्यांच्या मध्ये एक विशिष्ट संबंध असतो आणि त्याच्यानुसार त्यातील एक संख्या दिलेल्या गटाशी म्हणजे उरलेल्या 3 संख्यांच्या गटाशी विसंगत असते, ती आपल्याला शोधायची असते. तर त्यावर आधारित काही सराव प्रश्न आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर पहिल्या प्रश्नासाठी ज्या 4 संख्या दिल्या त्यातली पहिली संख्या 1000, दुसरी संख्या आहे 4000, तिसरी संख्या 8000 आणि चौथी संख्या 27000. या 4 संख्यांपैकी विसंगत असणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर या सर्व संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर एक आपल्या लक्षात येईल की या सर्व संख्या हजारच्या पटीत आहेत. 1000, 4000, 8000, 27000. पण या संख्यामधली 1000, 8000 आणि 27000 या 3 संख्यांच्या मध्ये एक विशिष्ट संबंध असा दिसतो की या सर्व संख्या पूर्ण घन आहेत. म्हणजे 1000 10चा घन आहे, 8000 20चा घन आहे, 27000 30चा घन आहे. पण 4000 ही संख्या काही कोणत्याही संख्येचा पूर्ण घन नाही. त्यामुळे या गटात न बसणारी संख्या 4000 किंवा या गटाशी विसंगत असणारी संख्या 4000 आहे, कारण उरलेल्या सर्व संख्या या कुठल्या ना कुठल्या संख्येचा पूर्ण घन आहे. तर या पद्धतीने आपल्याला तो विसंगत घटक शोधायचा असतो. जसा की गुणधर्म उरलेल्या 3 संख्यांच्या मध्ये आहे, त्याच्यानुसार नसणारी संख्या शोधायची, म्हणजेच विसंगत पद शोधायचं. तर हा पहिला प्रश्न या घटकावर आधारित. आता पुढचा एक प्रश्न पाहू. त्यासाठी संख्या दिलेल्या आहेत 83, 89, 81 आणि 71. या 4 संख्यांपैकी आपल्याला गटात न बसणारी संख्या शोधायची आहे. आता याच्यामध्ये 83, 89 आणि 71 या सर्व संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. या संख्यांना फक्त ती संख्या आणि 1नच भाग जातो. 81 मात्र मूळ संख्या नाही, कारण त्याला 27 आणि 3 भाग जातोय. त्यामुळं या गटाशी विसंगत संख्या 81. पुढचा प्रश्न आहे 8213, 3245, 9113 आणि चौथी संख्या 1447. आता याही 4 संख्यांचं निरीक्षण करून त्यामधल्या 3 संख्यांच्या मध्ये एक समान संबंध काय आपल्याला लक्षात येतो तो पाहू. त्यामधली पहिली जी संख्या आहे 8213, त्यामधल्या सर्व संख्यांची बेरीज 14 येते. दुसरी संख्या 3245, त्यामधल्या सुद्धा सर्व अंकांची बेरीज 14. 9113 मधील सर्व अंकांची बेरीज 14. पण 1347 यामधले जे अंक आहेत त्या सर्व अंकांची बेरीज 15 येते. त्यामुळं गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4, 1347. पुढचा संख्यांचा गट आहे. त्यातली पहिली संख्या आहे 350, दुसरी संख्या 130, 520 आणि 740. यापैकी विसंगत संख्या किंवा विसंगत पद आपल्याला शोधायचं आहे. आता इथेही 4 संख्यांपैकी 3 संख्यांच्या मधला समान संबंध आपल्याला शोधायचा आहे. पहिल्या संख्येमध्ये 350, तर ही संख्या 7च्या घनाच्या जवळ आहे. म्हणजे 7चा घन 343. 343 मध्ये जर 7च मिळवले तर 350 मिळतील. असाच संबंध दुसऱ्या संख्येमध्ये म्हणजे 130 मध्ये आहे. 5चा घन 125 अधिक 5 130 मिळेल. तिसरी संख्या याच पद्धतीने मिळते का आपण बघू. 8चा घन 512 आहे आणि त्या 512 मध्ये 8 मिळवले तर 520 मिळतात. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी संख्या याच्यामध्ये एक समान संबंध आहे. चौथ्या संख्येमध्ये मात्र तसा संबंध दिसत नाही. त्यामुळे यामध्ये गटात न बसणारी संख्या किंवा विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 4, 740. पुढच्या प्रश्नासाठी संख्या आहेत 234, 294, 364 आणि 434. यापैकी आता विसंगत पद आपल्याला शोधायचं आहे. मग दुसरी संख्या, तिसरी संख्या आणि चौथी संख्या या संख्यांच्या मध्ये एक समान संबंध आपल्याला लक्षात येईल असा की या सर्व संख्यांना 7 निश्चेष भाग जातोय.
म्हणजे 294ला 7 जर भाग घालवला तर 7 चौक 28, 7 दुने 14, 364लाही 7 पूर्ण भाग जाईल 52चा, आणि 434लाही जर 7 भाग घालवला तर 62 येईल. 234ला मात्र 7 निश्चेष भाग जात नाही, त्यामुळं विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 1 234. पुढचा गट आहे संख्यांचा. त्याच्यामध्ये 4 संख्या दिल्या, त्यातली पहिली संख्या आहे 9,678, दुसरी संख्या आहे 3,142, 5,698 आणि चौथी संख्या आहे 3,452. यापैकी आता विसंगत पद आपल्याला शोधायचं आहे. आता ज्या वेळेला संख्या खूप मोठ्या असतात त्यावेळेला त्याच्यामध्ये जे अंक आहेत त्या अंकांचा काहीतरी संबंध आहे का ते आपल्याला शोधायचं असतं. मग ह्या प्रत्येक संख्येमध्ये 4 अंक आहेत. पहिल्या संख्येचं निरीक्षण केलं तर 9, 7, 6 आणि 8 या संख्या आहेत आणि या सर्व संख्या क्रमाने येणार आहेत. दुसऱ्यामध्ये सुद्धा तसंच 3, 1, 4, 2 आहेत, म्हणजेच 1, 2, 3, 4 हे क्रमाने येणारे अंक आहेत. चौथ्यामध्ये सुद्धा 3, 4, 5, 2 म्हणजे क्रमाने येणारे अंक आहेत. तिसऱ्यामध्ये मात्र 5, 6, 9, 8 आहेत. तर या काही संख्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या नाही. 5, 6 नंतर 7 ही संख्या नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे विसंगत पद पर्याय क्रमांक 3. पुढचा गट आहे, त्यातली पहिली संख्या 145, दुसरी संख्या 325, 485 आणि 225. यापैकी आता गटात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. या सर्व संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर एकच लक्षात आपल्या असं येईल की 225 ही जी संख्या आहे ती संख्या 15चा वर्ग आहे आणि उरलेल्या ज्या संख्या आहेत त्यातली पहिली संख्या 145 जो 12चा वर्ग अधिक 1 अशी आपण लिहू शकतो. 325 म्हणजेच 18चा वर्ग 324 अधिक 1 अशी आपण लिहू शकतो. तिसरी संख्या आहे 485 जी 22चा वर्ग अधिक 1 म्हणजे 484 अधिक 1 या स्वरूपात लिहू शकतो. चौथा पर्याय मात्र त्या पद्धतीने आपल्याला लिहिता येत नाही, कारण चौथा पर्याय म्हणजेच 225 ही संख्या पूर्ण वर्ग आहे, त्यामुळं त्या अर्थानं गटात न बसणारी संख्या आहे 225. पुढचा प्रश्न ज्याच्यासाठी आपल्याला संख्या दिलेली आहे 350, 2133, 144 आणि 225. यापैकी गटात न बसणारी किंवा विसंगत पद आपल्याला यातलं शोधायचं आहे. तर 225 आणि 144 या संख्यांचं निरीक्षण केल्यावर एक लक्षात येईल आपल्या की ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. पण 350 आणि 2133 मध्ये तसं काही दिसत नाही. म्हणजे इथं आपल्याला आणखी एक संख्या अशी शोधावं लागेल ज्यांच्यामध्ये ज्या 3 संख्यांच्यामध्ये समान संबंध असेल. मग पहिली संख्या 350 आहे. ती संख्या जी आहे त्या संख्येला 3 ने भाग जातोय. आता यातली पहिली जी संख्या 350 ही एक संख्या सोडून उरलेल्या सर्व संख्यांना 3 ने भाग जातोय. म्हणजे 2133ला 3 जर भाग घालवला तर निश्चेष भाग जातोय. चौथी संख्या त्याच्यामध्ये सुद्धा 225ला 3 भाग जातोय. 144ला सुद्धा 3 भाग जातोय, कारण त्यामधल्या अंकांची बेरीज 3च्या पटीतील संख्या. 350 ही जी संख्या आहे त्याला मात्र 3 निश्चेष भाग जात नाही, त्यामुळं या गटाशी विसंगत असणारा पद आहे 350. पुढची संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे 941, 531, 241 आणि 399. यापैकी आता विसंगत पद आपल्याला शोधायचं आहे. मग या सर्व संख्यांचं निरीक्षण केल्यावर पुन्हा एकदा इथं विभाज्यतेची कसोटी आपल्याला वापरता येईल. 7 भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे यातल्या पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 या संख्यांना 7 भाग जातोय, मात्र 2ला जात नाही, त्यामुळे या गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 2. पुढच्या संख्या 224, 216, 264 आणि 232. यापैकी आता विसंगत पद शोधायचं आहे. आता या सर्व संख्या ज्या आहेत त्या समसंख्या आहेत. 216, 224, 264, 232. आता यापैकी 216 ही एकच संख्या जी आहे ती पूर्ण घन संख्या आहे, जो 6चा घन आहे. कारण 6चा घन 216 येतो, बाकीच्या कुठल्याच संख्या पूर्ण घन नाहीत, त्यामुळं या गटात न बसणारी संख्या 216 म्हणजेच विसंगत पद 216. पुढच्या संख्या आता पाहू. त्यातली पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे 396, 363, 154 आणि 683. यापैकी गटात न बसणारी संख्या कोणती असा प्रश्न विचारला आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा समान संबंध शोधताना पहिली संख्या 396 आहे, ज्यामध्ये पहिली आणि शेवटची जी संख्या आहे किंवा पहिला आणि शेवटचा जो अंक आहे
3 आणि 6 यांची बेरीज मध्ये लिहिलेली आहे. दुसऱ्यामध्ये सुद्धा तसंच 3 आणि 3ची बेरीज मध्ये 6 लिहिले. तिसरा पर्याय 154, तिथंही 1 आणि 4ची बेरीज मध्ये 5 लिहिलेले. पण हा संबंध पर्याय क्रमांक 4 मध्ये नाही, कारण 6 आणि 3ची बेरीज 9 व्हायला पाहिजे, त्यामुळं विसंगत पद पर्याय क्रमांक 4. पुढचा गट दिला आहे 4164, दुसरी संख्या 4286, तिसरी 7284 आणि चौथी 3224. यापैकी आता विसंगत पद आपल्याला शोधायचं आहे. मग इथंही मोठ्या संख्या आहेत, 4 अंकी संख्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये जे अंक आहेत त्यांचा आता विचार करूया. पहिल्या संख्येमध्ये पहिला आणि शेवटचा अंक 4 आहे, त्यांचा गुणाकारमध्ये लिहिला आहे 16. दुसऱ्यामध्ये मात्र तसं नाही. तिसऱ्या संख्येत पाहूया, 7 आणि 4चा गुणाकार 28 जो मध्ये लिहिला आहे. चौथ्या संख्येत सुद्धा 3 आणि 4चा गुणाकार 12 मध्ये लिहिला आहे, पण हा संबंध पर्याय क्रमांक 2 मध्ये नाही, त्यामुळे विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 2, 4286.